नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो, मी अमोल देशमुख स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ आणि आजचा GR जो आहे ना, तर तो म्हणजे आजचा GR ज्यावेळेस मी पहिल्यांदा पाहिल्यानंतर माझा मेंदू असा डायरेक्ट खाली आला आणि मालक म्हटला आजपासून तुमचं ना आपलं काही म्हणजे संबंधच म्हणत नाही, म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी करतात ना माझा वापर करून त्या सरळ चुकीच्या आहे। आजपासून तुम्ही डोक्याचा आणि माझा जो आहे ना तो वापर सोडून द्या मेंदून, असं म्हटलं मला। कारण GR तसा आहे, महसुली विभागाचा GR आहे, अजब GR की गजब कहाणी। म्हणजे आता मी तुम्हाला पुढे सांगतो। मी आता तत्पूर्वी आपले हे 49 रुपयामधल्या ज्या नोट्स आहेत ना, तर त्या या पुन्हा एकदा आपण ॲप्लिकेशनवरती विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव सुरू केलेले आहेत। ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुम्ही परचेस करू शकता। मग आता हा जो GR जो आहे ना, तर हा म्हणजे इतकी प्रशासकीय समज माणसाची तोडून मोडून किंवा कॉमन माणसाला समजणारच नाही। मला असं वाटत होतं की बाबा आपल्याला काहीतरी GR जे आहेत ना, तर ते थोडेसे का होईना पण समजायला लागलेले आहेत। आपण आता थोडंफार काही बोलायची गरज पडली तर बोलू शकतो। पण नवीनच एक गुगली आलेली आहे आणि तो गुगली अशी आहे की म्हणजे पळता बाई थोडी नाही। आता कुठलीही जाहिरात जर यायची असेल तर अगोदर काय येतो, आकृतीबंध येतो। जर मी तुम्हाला सांगितलं की त्या आकृतीबंधाच्या बाहेरची पदं आणि त्यांची भरती घ्यायची आहे, आणि नुसतीच भरती नाही, त्या आकृतीबंधाच्या बाहेरील पद भरती पण झालेली आहे, ते अस्थायी पद आहे। आणि त्या अस्थायी पदांना आता काय केलेलं आहे की त्यांना मुदतवाढ पण दिलेली आहे। आता नेमकं सगळं काय आहे काय नाही ते आपण पाहूया। GR पाहिल्यानंतर त्यांना उनकी उलटी होऊन गेली। हा GR कधीचा आहे, मी या GR ची मी तुम्हाला एक कॉपी जी आहे ना तर ती पाठवून देईल मी आपल्या टेलिग्राम चॅनलला। तसे सगळं काही आपण प्रोव्हाइड करत असतो। 1 एप्रिलचा हा GR आहे, कालचा GR आहे। यामध्ये काय सांगितलेलं पहा, महसूल विभागाच्या, ठीक आहे, महसूल विभागाच्या विविध कार्यालयाच्या आस्थापनावरील आकृतीबंधाबाहेरील मी आतापर्यंत याच्यात ना असा शब्द प्रयोग ऐकलाच नव्हता कधी। आणि ती भरती झालेली पद एकूण 722, 1 2 4 5 50 नाहीये, 722 पद अस्थायी पदांना 1/3/2026 ते 31/8/2026 या कालावधीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। ना आता यामधलं जे अस्थायी पद जे आहे ना, तर हा एकदा कन्सेप्ट मी क्लिअर करतो। अस्थायी पद म्हणजे काही असं कॉन्ट्रॅक्टने किंवा येणे भरलेलं नसतं। ज्यावेळेस ही मुख्य भरती आलेली असते ना, तर त्या भरतीमधलंच हे पद असतं। आणि हे जे मुलं जे अस्थायी पदावरती जे सध्या कार्यरत असतील ना, तर त्यांनी देखील परीक्षा देऊनच आलेले असतात, कट ऑफ पार वगैरे सगळं काही करूनच आलेले असतात, पण त्यांच्या पदासमोर अस्थायी लिहिलेलं असतं। ठीक आहे, त्या पोरांनी अभ्यास केला म्हणजे त्यांनी सगळं काही केलेलं आहे, आपल्याला मान्य आहे। पण हे काय आहे, आकृतीबंधाबाहेरील म्हणजे आता इथून पुढे मी आता GR ची माहिती किंवा हे देणं म्हणजे आता मूर्खपणाच आहे ना। उद्या जर समजा तलाठी भरतीची जाहिरात आली, आकृतीबंधाबाहेरील पद, गेलं ना मास्तरचं नाव मातीत सगळं, कोण विचारणार मास्तरला? हा GR आहे। मग आता माझी तर प्रशासकीय समज जी आहे ना, तर ती असं वाटायला लागलं की आता इथून पुढे जे आहे ना, ते कागदपत्र विश्लेषण करणं आणि हे करणं ते सोडूनच द्यावं। बघूया एकदा वाचून, ठीक आहे। वित्त विभागाच्या संदर्भहीन या 26/8/2025 शासन निर्णयानुसार विभागीय आयुक्त कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर यांच्या अधिपत्याखालील विविध क्षेत्रीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील आकृतीबंधाबाहेरील म्हणजे तेच आलं परत, आकृतीबंधाबाहेरील पद किती 722 पदांना मान्यता देण्यात येत आहे। ठीक आहे, आता हेच जे आहे तर त्यांनी ते याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे। आणि हा शासन निर्णय जर तो पण सांगितलेला आहे। आता 28 फेब्रुवारीचा जो शासन निर्णयाच्या अटी राहून 28 तारखेला जे आहे ना, तर मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की 28 तारखेपर्यंत महाराष्ट्रातले जेवढे अस्थायी पद आहेत तर ते फेब्रुवारीच्या 28 तारखेपर्यंत वाढवण्यात आले होते आणि त्याचा एक नवीन GR आला होता। ठीक आहे, तर त्यानुसार त्यांनी काय केलेलं आहे की बाबा ही जी पदं जी आहे आता वित्त विभागानं पण निर्देशित केले, म्हणजे वित्त विभागाची तर मान्यता आहेच। आता ही 722 पदं आकृतीबंधाबाहेरील भरल्या जात आहे। मला फक्त एवढीच गोष्ट जी आहे ना, तर ती हायलाईट करायची होती। म्हणजे बॉस ये सरकार काय करू शकतं, प्रशासकीय मनमानी आहे का काय आहे का काय, मला का अशी काही कन्सेप्ट आहे की जी कॉमन लोकांना समजत नाही, असंही काही असू शकतं, किंवा मग प्रशासकीय मनमानी, दोन्हीपैकी एकच काहीतरी असू शकतं। आशा करतो हे जे एकदम विरोधाभास आहे GRचा, हा तुम्हाला थोडाफार लक्षात आणून देण्यासाठी जे आहे तर ते मी केविलवाना प्रयोग केलेला आहे। बट एनिवेज आय नो माझी भाषा थोडीशी ॲनिमेटेड आणि थोडीशी एखाद्या अँग्री रॅपरप्रमाणे थोडंसं जो स्वतःच गुणगान गात राहतो त्या पद्धतीने तुम्हाला वाटू शकतं। बट एनिवेज याचा मूळ उद्देश फक्त हेच आहे की विद्यार्थ्यांना
प्रशासकीय समज जी आहे ना तर ती डेव्हलप करण्यासाठी माझं काहीतरी थोडंफार मदत व्हायला पाहिजे किंवा प्रशासकीय समज जी आहे ना तर ती डेव्हलप झाली पाहिजे. त्यासाठी हा खटाटोप आहे. आशा करतो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काय दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असतील नोंदवू शकता. आता पुरतो एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.